चालू करायचं ना मग. हॅलो, आवाज येत आहे? हो सर. तर बघ, थेरम ऑफ हो रिमोट सर येत आहे. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल हे झालं नाही ना? हे झालं नाही ना? हॅलो, नाही झालं. हा ठीक आहे. तर थेरम काय? नाही झालं सर. हा ठीक आहे. बघ, दी मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. काय? दी मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? मेजर म्हणजे माप. ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. तर इथे पी क्यू आर हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. कोणता ट्रायंगल? पी क्यू आर. ठीक आहे. दी मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल. तर एक्सटेरियर अँगल म्हणजे काय? बाह्य कोन. एक्सटेरियर अँगल म्हणजे काय? बाह्य कोन. तर हा जो त्रिकोण पी क्यू आर आहे याचा बाह्य कोन कोणता आहे? पी आर एस आहे की नाही? बाह्य कोन कोणता आहे? पी आर एस. PRS. तर मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. तर पी आर एस हा जो एक्सटेरियर अँगल आहे याचं जे मेजर आहे इज इक्वल टू, तर ते इक्वल टू असतं कशाच्या? दी सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. तर ते कशाच्या बरोबर असतं? तर सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे काय? बेरीज. कशाच्या बेरीज एवढं? इट्स रिमोट इंटिरियर अँगल. तर याचा ह्या अँगलचा पी आर एस चा जो रिमोट इंटिरियर अँगल आहे त्याच्या सम एवढी त्यांचं माप असतं आहे की नाही? पी आर एस चं माप किती असतं? तर पी आर एस चा जो रिमोट इंटिरियर अँगल आहे, तर मग पी आर एस चा रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत? PQ. नाही बेटा, अँगल 3 अक्षरात वाचायचं. PQR. नाही ना? हो. रिमोट इंटिरियर अँगल समजते बेटा? हो सर. एक्सटेरियर अँगल समजते? एक्सटेरियर अँगल. हो सर. मग इथे कोणता अँगल एक्सटेरियर अँगल आहे? P. समजत असेल तर R. मग, नाही तर नाही म्हण. हो सर माहित आहे. एक्सटेरियर अँगल कोणता आहे? P. पी R. आर S. यस. पी आर एस हा एक्सटेरियर अँगल आहे, बाह्य कोन आहे. ठीक आहे. हा बाह्य कोन आहे, बरोबर? हो सर. तर हा जो बाह्य कोन आहे या बाह्य कोनाचं माप किती असतं? तर त्या बाह्य कोनाचा जो रिमोट इंटिरियर अँगल आहे, मग या बाह्य कोनाचे रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत? PQ. नाही, 3 अक्षरात वाच. RPQ. आरपीक्यू. शाबास. आरपीक्यू. आणि पी आरपीक्यू. आणखी कोणता? आवाज येत नाही का? येत आहे. आरपीक्यू बरोबर आहे. आरपीक्यू हा एक झाला आणि दुसरा कोणता आहे? पी क्यू आर. ठीक आहे. PQR. तर हे जे दोन अँगल आहेत बघा, आरपीक्यू आणि पीक्यूआर, हे जे दोन अँगल आहेत हे पीआरएस या अँगलचे रिमोट इंटिरियर अँगल आहेत. रिमोट का म्हणायचं याला? तर बघा, ही दोन अँगल कसे आहेत? तर पीआरएस च्या दूर आहेत, दूर. अंतरकोन आहे बघा, त्रिकोण पीक्यूआर चे अंतरकोन कोणते आहेत? तर हा एक अंतरकोन, हा दुसरा आणि हा पी आर क्यू हा तिसरा. ठीक आहे. तर आपल्याला ह्या अँगलचा इंटिरियर अँगल घ्यायचा, पण कसा? हा अँगल नाही चालत, कारण हा कसा आहे? हा रिमोट नाही आहे. रिमोट म्हणजे दूरस्थ. तर पी आर एस चे दूरस्थ अंतरकोन कोणते आहेत? तर पी आर एस चे दूरस्थ म्हणजे पी आर एस चा हा लगतचा. तर ह्या लगतचा सोडून दूरस्थ अंतरकोन कोणते आहेत? हे दोन, म्हणजे क्यू पी आर आणि पी क्यू आर, ही जी दोन कोणी आहेत ही दूरस्थ अंतरकोन आहेत. ही कशी आहेत? दूरस्थ अंतरकोन. मग पीआरएस हा जो बाह्य कोन आहे, या बाह्य कोनाचं माप किती असतं? तर त्याचे जे दूरस्थ अंतरकोन आहे त्या दोन दूरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरीज एवढं असतं. ठीक आहे. एवढं थेरम समजलं का? हो सर. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे?
तर याच्यातला भाग आपल्याला गिवन मध्ये लिहायचा. मग दी मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल आहे की नाही, इथपर्यंतचा भाग आपल्याला पक्षामध्ये लिहायचा. इथपर्यंतचा भाग पक्षामध्ये लिहायचा हा भाग. मग इथे एक ट्रायंगल आहे, त्याचा एक्सटेरियर अँगल आहे, एवढी माहिती आपल्याला पक्षात लिहावं लागेल. म्हणजे PRS इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. म्हणून पक्षामध्ये काय लिहिलं आपण, PRS इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. PQR चा कोण PRS हा त्रिकोण PQR चा बाह्य कोण आहे. ठीक आहे. तर काय प्रूव्ह करायचं, तर त्या बाह्य कोणाचं जे माप आहे, काय प्रूव्ह करायचं, जे प्रूव्ह करायचं ते टू प्रूव्ह मध्ये लिहायचं. काय प्रूव्ह करायचं, तर बाह्य कोणाचं माप कसं असतं, दी सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. तर याचे जे रिमोट इंटिरियर अँगल आहेत त्या बाह्य कोणाचे, हे दोन कोण आहे की नाही, कोणता कोण, QPR आणि हा PQR आहे की नाही, हे रिमोट इंटिरियर अँगल आहे. तर PRS इज इक्वल टू काय येईल, PQR प्लस QPR प्लस QPR आहे की नाही. तर या दोन ह्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थांतर कोणाच्या मापाच्या जेवढं असतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. तर बघा इथे प्रूफ म्हणजे सिद्धता. काय सिद्धता, तर सिद्धता लिहू आपण, दी सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 आहे की नाही. तर आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. सम म्हणजे बेरीज, ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणजे सर्व कोणांच्या, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180. त्रिकोणाचे हे जे तिन्ही कोण आहेत त्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180. म्हणून कोण PQR, म्हणजे हा कोण. त्यानंतर कोण QPR म्हणजे QPR हा कोण, आणि कोण PRQ हा कोण आहे की नाही. तर ह्या तीन कोणांच्या मापाची बेरीज आपल्याला माहित आहे की 180 असते. ठीक आहे. याला विधान 1 दिलं. आता अँगल PRQ आणि अँगल PRS बरोबर 180. कोणते दोन अँगलची बेरीज 180 आहे, तर PRQ आणि PRQ. तर ही जी दोन कोणी आहेत बघ, PRQ PRS ही रेषीय जोडीतील कोणी आहेत. हे दोन कोणी कसे आहेत, रेषीय जोडीतील समजते ना. रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. बघा PRQ आणि PRS ही दोन कोणी कसे आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणून तिथे लिहिलं अँगल इन लिनियर पेअर, याला इक्वेशन 2 दिलं. हे लक्षात आलं का तुला? हो सर. हे रेषीय जोडीतील कोण आहेत माहित आहे ना. हो सर. हा. आता बघ इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय दिलेलं आहे की याच्या ज्या राईट हँड साइड आहे बघा 180 आहे, आणि इक्वेशन 2 ची राईट हँड साइड सुद्धा 180 आहे, 180 आहे. मग याच्या राईट हँड साइड इक्वल आहेत म्हणून त्याच्या लेफ्ट हँड साइड इक्वल होतात. म्हणून इथे ही लेफ्ट हँड साइड लिहायची, ही जी लेफ्ट हँड साइड आहे इथे लिहिली आपण. आणि इक्वेशन 2 ची ही जी लेफ्ट हँड साइड आहे ती लेफ्ट हँड साइड याच्या इक्वल, याच्या राईट हँड साइड इक्वल आहेत म्हणून त्याच्या लेफ्ट हँड साइड इक्वल. ठीक आहे. आता इथे दोन्ही मध्ये कॉमन कोणतं आहे बघ, PQR QPR आणि PRQ. तर PRQ दोन्ही मध्ये कॉमन आहे बघ, हे PRQ आणि PRQ इथेही आहे, PRQ इथेही आहे. मग समीकरण जेव्हा आपण सोडवतो तेव्हा समीकरणामध्ये हे PRQ जेव्हा या बाजूला येईल तेव्हा ते काय होईल, मायनस होईल. म्हणून PRQ काय होतात, कॅन्सल होतात आहे की नाही. मग इकडे काय राहिलं, PQR अधिक QPR बरोबर काय राहिलं, PRS. बघ PQR अधिक QPR बरोबर PRS. PQR बघ PQR अधिक QPR हे दोन, याची बेरीज काय आली, PRS. इलिमिनेटिंग PRQ फ्रॉम बोथ साइड. हे PRQ दोन्ही साइडना आपण काय केलं, इम्प्लिमेंट केलं. मग अशा पद्धतीने दी मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू दी सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. म्हणून अशा पद्धतीने दी मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, हा जो एक्सटेरियर अँगल आहे त्या एक्सटेरियर अँगलचं जे मेजर आहे
इज इक्वल टू हे बरोबर असतं कशाच्या दी सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. तर त्याचे जे रिमोट इंटिरियर अँगल आहेत तर ह्या अँगलचे ही दोन रिमोट इंटिरियर अँगल आहेत त्या रिमोट इंटिरियर अँगलच्या सम एवढं असतं. ते आपल्याला या ठिकाणी काय करता आलं प्रूव्ह करता आलं. हे लक्षात आलं का? हो सर. समजलं काय? हो सर. ठीक आहे. आणि आपला हे घडी आला गेला का तो? त्यानंतर पुढे बघा. आता याचं यूज युअर ब्रेन पॉवर हे करून बघ. कॅन यू गिव्ह अन अल्टरनेट प्रूफ ऑफ द थेरम्स. ह्या थेरमचं एक अल्टरनेट प्रूफ तुम्हाला लिहिता येईल का? ड्रॉइंग द लाईन थ्रू पॉइंट आर अँड पॅरलल टू सेगमेंट पी क्यू. म्हणजे याचे एक आणखी अल्टरनेट प्रूफ लिहिता येईल का? ड्रॉइंग अ लाईन थ्रू पॉइंट आर. आर या पॉइंट मधून लाईन काढून आणि ती पी क्यू ला कशी असेल पॅरलल असेल. आर मधून लाईन काढायची आणि ती कशी असली पाहिजे पी क्यू ला पॅरलल असली पाहिजे आहे की नाही. तर याचा यूज करून तुम्हाला हे या थेरमचं अल्टरनेट प्रूफ लिहिता येईल का ते बघायचं आहे. लिहिता आलं तर उद्या करून बघूया. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल. लेट अस लर्न प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल. तर एक्सटेरियर अँगल जो असतो त्याची प्रॉपर्टी आहे. एक्सटेरियर अँगल समजतं ना एक्सटेरियर अँगल. तर एक्सटेरियर अँगलची जी प्रॉपर्टी आहे ती कोणती प्रॉपर्टी आहे बघूया. दी सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स ए अँड बी. मग ए आणि बी हे दोन पॉझिटिव्ह नंबर आहे. दी सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स ए अँड बी दॅट इज ए प्लस बी. दोन पॉझिटिव्ह नंबर आहेत ए आणि बी. तर त्याची सम कशी लिहिणार आपण? सम म्हणजे बेरीज. त्याची सम कशी लिहिणार? ए प्लस बी आहे की नाही. आणि त्याची जी सम आहे ग्रेटर दॅन ए अँड ग्रेटर दॅन बी असतो. दोन पॉझिटिव्ह नंबर जे आहेत त्यांची जी सम आहे आदामशीर हा बोल ना. ठीक आहे ठीक आहे. तर बघ हे लक्षात येतं का? सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर. दोन पॉझिटिव्ह नंबर आहे की नाही. सपोज हा 5 आहे आणि दुसरा 8 आहे. हा याची सम किती आली? याची सम 13 आहे की नाही. मग आपल्याला काय बघायचं आहे? दी सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स ए अँड बी. सपोज हे आहे हे बी आहे तर त्याची जी सम आहे ए प्लस बी किती आली? 13. तर ए प्लस बी हे जे 13 आहे हे 13 कसे असते? ग्रेटर असते. ही सम कशी असते? ग्रेटर असते. कशापेक्षा? ए आणि बी पेक्षा. ही 13 कशापेक्षा ग्रेटर असते? 5 पेक्षा. आणि 13 कशापेक्षा ग्रेटर असते? 8 पेक्षा. हे लक्षात आलं का? हो सर. हा ए आणि बी हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. त्याची जी सम आहे त्याची समजा ए आणि बी सपोज इथे ए 5 आहे इथे बी 8 आहे त्याची सम किती आली? 13 आली. ही जी सम आहे ना ही सम काय असते? त्या दोन्ही नंबर पेक्षा ग्रेटर असते. म्हणजे 13 कशापेक्षा ग्रेटर असते? 5. आणि 13 कशा 13 किती पेक्षा ग्रेटर असते? 8 पेक्षा ग्रेटर असते. ठीक आहे. देन that is a plus b is greater than a and a plus b is greater than b. समजा a आणि b हे दोन नंबर घेतले तर त्याची जी सम आहे ती a पेक्षा ग्रेटर असेल आणि त्याची सम आहे ती b पेक्षा ग्रेटर असेल. सो युजिंग this
inequality we get one property related to exterior angle of triangle. आता ही इनइक्वालिटीची जी प्रॉपर्टी आहे की नाही, ही जी इनइक्वालिटीची प्रॉपर्टी आहे रिलेटेड टू एक्सटेरियर अँगल ट्रायंगल, तर ही प्रॉपर्टी आपण एक्सटेरियर अँगल मध्ये यूज करू शकतो. इफ PRS इज अन एक्सटेरियर अँगल. बघ, PRS हा काय एक्सटेरियर अँगल आहे. PRS काय हा एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर. कशाचा? त्रिकोण PQRचा. त्रिकोण PQRचा, त्रिकोण PQR या त्रिकोणाचा PRS हा काय एक्सटेरियर अँगल आहे. तेव्हा PRS चं जे माप आहे, हे PRS चं माप हे कशापेक्षा ग्रेटर असेल? P पेक्षा. कशापेक्षा ग्रेटर असेल? हा जो P आहे या P पेक्षा काय असेल ते ग्रेटर असेल. आणि PRS चं माप कशापेक्षा ग्रेटर असेल? Q पेक्षा ग्रेटर असेल. का? का असेल बेटा? कारण सर ते त्याचा रिमोट म्हणजे त्याचं जास्त हे असते सर माप. हा ते हे जे एक्सटेरियर अँगल आहे ना, हे एक्सटेरियर अँगलचं मेजर किती असतं? तर या दोनच्या बेरीज एवढं असतं. ह्या दोनची जी बेरीज आहे तेवढं माप कशाचं असतं? एक्सटेरियर अँगलचं असतं. मग समजा ह्या ह्याचं मेजर सपोज किती आहे? 100 आहे. हा, अँगलचं मेजर किती आहे? 100 आहे. आणि या अँगलचं मेजर सपोज 40 आहे, 40 आहे. ठीक आहे. मग ह्या रिमोट इंटेरियर अँगलचं मेजर किती येईल? सॉरी 140. हा, एक्सटेरियर अँगलचं 140 येईल. ठीक आहे. मग हे 140 जे मेजर आहे हे 140 कशापेक्षा ग्रेटर आहे? 100 पेक्षा. आणि 140 कशापेक्षा ग्रेटर आहे? 40 पेक्षा. 40 पेक्षा. PRS हा जो कोण आहे PRS याचं मेजर कशापेक्षा ग्रेटर आहे? P पेक्षा ग्रेटर आहे. आणि PRS चं मेजर कशापेक्षा ग्रेटर आहे? Q पेक्षा ग्रेटर आहे. लक्षात आलं? हो सर. An exterior angle of triangle is greater than its remote interior angle. An exterior angle of triangle is greater than its remote interior angle. है की नाही? An exterior angle of triangle. ह्या एक्सटेरियर अँगल एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, एक्सटेरियर अँगलचा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा जो एक्सटेरियर अँगल आहे तो कसा आहे? ग्रेटर आहे. इज ग्रेटर आहे. इज ग्रेटर आहे कशापेक्षा? दॅन इट्स रिमोट इंटिरियर अँगल. तर त्याचे जे रिमोट इंटिरियर अँगल आहेत ह्या एक्सटेरियर अँगलचे, हे जे दोन रिमोट इंटिरियर अँगल आहे ह्या दोन रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा या एक्सटेरियर अँगलचे मेजर कसं असतं? ग्रेटर असतं. हे लक्षात आलं? हो सर. आता पुढे बघू. नाही समजलं तर नाही म्हणायचं, परत सांगतो. समजलं सर. आता बघ, इथे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं आहे. दी मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन रेशो 5:6, 6:7. म्हणजे त्रिकोणाच्या मेजर म्हणजे माप, अँगल म्हणजे कोण आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. तर त्रिकोणाच्या कोणांची मापे, त्रिकोणाच्या कोणाची मापे आहेत आर इन रेशो, या रेशो मध्ये 5:6, 6:7 या रेशो मध्ये त्रिकोणांच्या कोणांची मापे आहेत. फाइंड दी, हे काय पुढं? फाइंड दी मेजर. फाइंड दी मेजर्स. फाइंड दी मेजर्स एवढंच आहे का? फाइंड दी मेजर्स. तर त्यांची मापे काढा. फाइंड दी मेजर ऑफ अँगल्स असं असलं तरी चालेल किंवा फाइंड दी मेजर. ठीक आहे. तर लेट दी मेजर ऑफ अँगल, लेट दी मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल बी
बघा इथं आपल्याला त्या त्रिकोणांच्या कोणांच्या मापाचा रेशो दिलेला आहे. रेशो मापे नाही ती, हे काय रेशो आहे. 5चा 6 6 7 हे काय दिलेलं आहे, त्या त्रिकोणांच्या कोणांच्या मापाचा रेशो दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण काय करू द्या, गृहीत धरूया लेट दी मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल बी 5x 6x अँड 7x. समजा त्या त्रिकोणांच्या कोणांची मापे 5x 6x आणि 7x आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज, त्रिकोणाचे हे 3 कोण आहेत आणि यांच्या कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. हा काय गुणधर्म आहे किंवा ही प्रॉपर्टी आहे की नाही. मग इथे या सर्वांची बेरीज केली, इथे x कॉमन आहे आणि मग 6 5 आणि 7 याची बेरीज किती आली, 18x. ठीक आहे. त्यानंतर हे x इथं, त्यानंतर 18 नाही का राईट साइडला गेल्यानंतर काय होईल, तो छेदामध्ये जाईल. या बाजूला किती आहे, 180. 180 आहे ना, मग भागिले 18 गेले छेदात, आहे की नाही. मग इथे भाग गेला, कशाचा भाग जाईल, 18 1 18 18 1 18 हे 1 आणि हा 0 म्हणून इथे x बरोबर किती आलं, 10 आलं. ठीक आहे. आता हे x ची किंमत इथे ठेवायची. 5x बरोबर 5 गुणिले x ची किंमत किती आली, 10. 5 10 50. त्यानंतर 6x, त्यानंतर 6x, 6 गुणिले 10 60, त्यानंतर 7x, 7 गुणिले 10 बरोबर 70. तर बघा the measure of first angle is 15, second is 60 and third is 70. Therefore the measure of angles of triangles are 15 16 and 70. म्हणून त्या त्रिकोणांच्या कोणांची मापे 50 अंश 60 अंश आणि 70 अंश आहे. हे लक्षात आलं. तर इथे आपल्याला त्रिकोणांच्या मापांचा रेशो दिला होता. आपण गृहीत धरलं की त्याची जी समानपट आहे ती x आहे, म्हणून त्रिकोणांच्या कोणांची मापे 5x 6x 7x होतात. आता आपल्याला हा गुणधर्म माहित आहे की दी सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. म्हणून या तीनची बेरीज घेतली, 180 आली. त्यानंतर याची बेरीज केली, 18x आली. त्यानंतर 180, त्यानंतर 18 या बाजूला गेला भागिले, आहे की नाही. त्यानंतर 18 1 18 18 इथं x ची किंमत आली 10. त्यानंतर ही x ची किंमत आपण इथे ठेवली 5x, मग ते आलं 50. 6x ठेवली 60 आणि 7x म्हणजे 7 गुणिले x ही आली 70 आली. अशा पद्धतीने त्या त्रिकोणांच्या कोणांची मापे किती मिळाली, 50 अंश 60 अंश 70 अंश. हे लक्षात आलं का. हो सर. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघा. ऑब्झर्व द फिगर 3.4. आता 3.4 हे फिगर ऑब्झर्व करा. हे 3.4 फिगर आहे की नाही, हे ऑब्झर्व करायचं. फाइंड द मेजर ऑफ अँगल PRS अँड RTS. फाइंड द मेजर ऑफ अँगल्स म्हणजे फाइंड करायचं, शोधायचं मेजर ऑफ अँगल PRS आणि RTS. तर PRS अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आणि त्यानंतर कोणता अँगल, RTS अँगल. ठीक आहे. कोणत्या दोन कोणांची मापे काढायची, PRS आणि RTS ह्या दोन अँगलची मेजर आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय लक्षात येतं की अँगल PRS इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. हा जो ट्रायंगल PQR आहे, PQR आहे की नाही, ट्रायंगल PQR चा PRS हा एक्सटिरियर अँगल आहे की नाही. So here angle PQR is an exterior angle of triangle PQR. So here PRS is an exterior angle of triangle PQR. PRS is an exterior angle of triangle PQR. Now we know that the theorem of remote interior angles. Again, we know the theorem of remote interior angles. So what is the theorem of remote interior angles? The measure of an exterior angle
इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल आहे की नाही. तर पी आर एस हा जो एक्सटेरियर अँगल आहे, ह्या एक्सटेरियर अँगलचं मेजर किती असतं, पी आर एस या एक्सटेरियर अँगलचं मेजर किती असतं, तर त्याचे जे रिमोट इंटिरियर अँगल आहे त्याच्या सम एवढं असतं. तर याचे रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत, तर अँगल पी क्यू आर and QPR. QQR and QPR, these two angles are the remote interior angles of angle PRS. Therefore, PRS is equal to PQR plus QPR. Now, here the measures of angles are given. PQR is 40 degree and QPR is 30 degree. Therefore, sum of these two angles is 70 degree. So here PRS is equal to 70 degree. PRS is equal to 70 degree. Now consider the triangle RTS. This triangle RTS. Consider this triangle RTS. And we know that the sum of all angles of triangle is 180. We know the sum of all angles of triangle is 180. So here we find out the measure of that angle, that is PRS is 70 degree. Therefore, this angle becomes 70 degree. Are you understand? हो सर. So see here, angle TRS, TRS. Then angle RTS, RTS plus angle TSR, TSR is equal to how many? That is 180. So we know that the sum of angles of triangle, the sum of all angles of triangle is 180. Sum of all angles of triangle is 180. Therefore, in this 180. blank, which number is equal, that is 180. Again, so here we have given the measure of angle TRS. What is the measure of angle TRS? So TRS we have to find here. Sorry, TRS and PRS are the same angles. So here TRS and PRS are the same angle. So measure of angle TRS is equal to 70 degree. Measure of angles TRS is equal to 70. 70. Now RTS and TSR are given in figure, that is 20. Here 2020. Now 70 plus 20, that is 90. Therefore RTS plus 90 is equal to 180. Now RTS, this is 180 and 180 minus हे जे 90 आहे की नाही, if this 90 goes to right angle, right hand side, then it's become minus. Therefore 180 minus 90, 180 याची राईट हँड साइड आहे आणि ही लेफ्ट हँड साइडचं हे 90 इकडे गेलं म्हणजे काय होईल, मायनस होईल. आणि मायनस झाल्यामुळे काय होईल, हे 90 मायनस. म्हणून 180 मधून 90 गेले किती राहतील, 90. किती राहतील, 9090. म्हणून 90. आरटीएस चं माप, आरटीएस अँगल किती येईल, 90. अँगल किती येईल, 9090. 90. तर हे लक्षात आलं का? हो सर. समजलं ना? इथे कोणत्या थेरमचा यूज केला, रिमोट इंटिरियर अँगल्स थेरम. म्हणजेच इथे एक्सटेरियर अँगल थेरमचा यूज केला, एक्सटेरियर अँगल थेरम. आणि दुसरा कोणत्या थेरमचा यूज केला, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल या थेरमचा यूज केला. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापाची बेरीज 180 असते आणि बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोणांच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. अशा दोन थेरमचा या ठिकाणी काय केलेला आहे, यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. हे लक्षात आलं ना? हा, हे 10 मिनिटांमध्ये कदाचित मीटिंग हे होते, तर परत जॉईन व्हायचं.
हॅलो. हा हॅलो सर बोला, कॉल आला होता. हा, हे मीटिंग जर अच्छा. अचानक 10 मिनिटात खतम झाली तर परत बोला सर. लक्षात आलं का? हॅलो. हॅलो. आवाज येत आहे का आवाज? हा सर बोला. हे मीटिंग अचानक हॅलो. बंद पडते 9 मिनिटांमध्ये, परत जॉईन व्हायचं. हं? माझा आवाज येत आहे का? हॅलो. आता ही जी मीटिंग चालू आहे ना, यायला पण सर थोडं अडकत यायला. हा तर हे त्याचं 40 मिनिट टायमिंग असतं. हे जर बंद पडलं. हॅलो. हॅलो, आवाज येत नाही का? अडकत आवाज यायला सर तुमचा. हा, तर हा आता यायला सर. ही जी मीटिंग आहे की नाही, याचा 40 मिनिटाचा टाइम असतं. हे मधात बंद पडली की परत जॉईन करायचं. हो सर. हॅलो. हॅलो. हो आवाज येत आहे सर. आता ही मीटिंग जी आहे ना, यायला आता सर आवाज. ऐक ना माझं, मी काय सांगतो. हे 8 मिनिटांमध्ये मीटिंग संपली की हो परत सर जॉईन कर ऐकलो. एकदा. हा, हॅलो. हो. परत जॉईन करायचं. हो लक्षात. सर. हा ठीक आहे. आता पुढचं बघा. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघा, प्रूव्ह दॅट दी सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. काय प्रूव्ह करायचं? एक्सटेरियर अँगल ऑफ एक्सटेरियर अँगल. अँगलच्या ट्रायंगलची सम आहे की नाही. जसं एबीसी हा ट्रायंगल आहे की नाही. तर या ट्रायंगलचे जे एक्सटेरियर अँगल आहेत, त्या एक्सटेरियर अँगलची सम. जसे की आता इथे पीएबी हा एक्सटेरियर अँगल आहे. त्यानंतर क्यूबीसी हा एक्सटेरियर अँगल आहे. त्यानंतर सीआरए किंवा एसीआर हा एक्सटेरियर अँगल आहे की नाही. सो दीज आर दी एक्सटेरियर अँगल. आणि याची जी सम आहे, याची सम काय असते? ऑब्टेन बाय एक्सटेंडिंग इट्स साइड्स इन सेम डायरेक्शन इज 360 डिग्री. ऑब्टेनिंग बाय एक्सटेंडिंग इट्स साइड्स इन सेम डायरेक्शन. बघा, हे जे आता सपोज आपण हा एक्सटेरियर अँगल काढला, कोणता? BAP. तर दुसरा इकडे एक्सटेरियर अँगल काढत असताना त्याच्या ज्या डायरेक्शन आहे, त्याच्या डायरेक्शन सेम असल्या पाहिजे. जसे की इथे डायरेक्शन कोणती आहे? अशी आहे, म्हणजे आहे की नाही. म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे. कोणती क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने एक्सटेंड केलेले जे अँगल आहेत, सॉरी साइड आहेत बघ, ही साइड आपण अशी एक्सटेंड केली. त्यानंतर ही साइड अशी एक्सटेंड केली. ही साइड अशी एक्सटेंड केली. obtained by extending its sides in same direction is 360 डिग्री. म्हणजे इथे काय केलं? हा ट्रायंगल आहे, म्हणजे असं झालेलं आहे ते. तर कसं बघ, हा एक त्रिकोण आहे. ठीक आहे. आता इथं काय केलेलं आहे? ह्या आता हे जसं की हे सी साइड आहे, सपोज ही एसी आहे. तर एसी साइड जी आहे ना, इथे एक्सटेंड केली, अशी वाढवली. एसी साइड काय केली? अशी एक्सटेंड केली, अशी एक्सटेंड केली, जशी एक्सटेंड केली. त्यानंतर कोणती साइड एक्सटेंड केली? एबी. एक्सटेंड म्हणजे वाढवणे. इथे एबी एक्सटेंड केली अशी. ठीक आहे. त्यानंतर बीसी साइड एक्सटेंड केली, बीसी साइड एक्सटेंड केली. आणि हे साइड एक्सटेंड करत असताना याची डायरेक्शन एकच ठेवली बघ, आहे की नाही. अशी ही साइड एक्सटेंड केली, त्यानंतर ही डायरेक्शन ठेवली. ठीक आहे. मग साइड एक्सटेंड केल्यानंतर जे मिळणारे एक्सटेरियर अँगल आहेत, हा एक अँगल, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे इथे कोणता? हा अँगल म्हणजे पीएबी, त्यानंतर क्यूबीसी आणि इथे आरसीए. तर हे जे साइड एक्सटेंड केल्यानंतर जे ऑब्टेन अँगल आहेत, एक्सटेरियर अँगल, ह्या एक्सटेरियर अँगलची जी सम आहे,
त्या एक्सटेरियर अँगलची सम किती असतं 360 असते आपल्याला प्रूव्ह करायचं. हे लक्षात आलं का? हो सर. हा. तर बघ अश्विनी. अरे बेटा थांबू काय आपण सर? इथे हा, बरं कारण 10वीचा टाइम झाला बेटा. बरं ठीक आहे, हे मुलं 10वीचे येत आहेत आता. बरं ठीक आहे ठेवतो. हो आणि ते ठीक आहे, मग थांबू आपण आता इथे.